मासा लागलाय पण तो बसलाय. बघूया काढण्याचा प्रयत्न. आला. नमस्कार मित्रांनो, मी परेश गायकर घेऊन आलोय तुमच्यासाठी आज फिशिंगचा आणखी एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, मी आणि आज माझ्यासोबत आहे नारायण वने. आज दोघं झालो फिशिंगला आणि आजचा व्हिडिओ जो आहे ना तो एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आज मी दोन्ही रॉड यूज करणार आहेत. त्यामध्ये एक आहे माझा आवडता लिटमाचा बेटकास्टर आणि त्याला टिकाची रील लावले, बेटकास्टर रील आहे. आणि त्याचबरोबर दुसरा असणार आहे डायवाचा फॅन्टम स्नॅपर 8 फूट आणि ह्याला शिमानोची नेक्सावे 5000 ही रील वापरून बघणार आहोत. तर दोन्ही ह्याचे आपण 10 कास्ट करू आणि बघू आपल्याला कुठल्या रॉडवर जास्त रिझल्ट मिळतोय. लूर बहुतेक सेम म्हणजे सेम कलरचे नाहीत पण सेम वापरण्याचा प्रयत्न करूया. कारण रिट्रीव्हचा स्पीड हो दोघांचा वेगळा असतो. शिमानोचा वेगळा रिट्रीव्हचा स्पीड आहे आणि बेटकास्टरचा एकदम स्लो आहे आणि ॲक्शन पण मस्त देतात बेटकास्टरला. तर आपल्याला आज बघायला मिळणार आहे कुठल्या रॉडला आपल्याला जास्त कॅचेस होतात ते. काही ह्याच्यामध्ये चिटिंग नसणार आहे. ज्या रॉडला लागेल त्याची कॅच दाखवणार आहे मी आणि दोन्ही ह्याच्या सेम कास्टिंग असणार आहेत. 10 कास्ट करणार आहोत. तर आता मी स्पॉटच्या दिशेने चाललोय. बघूया स्पॉट वर गेल्याच्या नंतर आता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि आज एकदम परफेक्ट टायमात आलोय. आत्ता भरतीला सुरुवात होणार आहे. कदाचित झाली पण असेल एक 5 मिनिटं आधी. पण इथं वरच्या साईडला पाणी मला वाटतं आलं नसेल. समुद्राच्या 1-1.5 तासाच्या नंतर इथेशी ह्या खाडीमध्ये पाणी यायला सुरुवात होतं. तर चला वेळ न घालवता डायरेक्ट आता स्पॉटला जाऊया आणि फिशिंगचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, सेटअप आपला जोडून झाला. हा बघा, हा आहे बेटकास्टर आणि ह्याला आपण लावलाय मेलडीजचा लूर आणि हा रेड टेल लावला ह्याला चायनाचा रबर शॅड आहे. हा बघा, दोन्ही याला कास्टान कॅचचे जिगाड आहेत. नाही, हा वेगळा आहे. हा कास्टान कॅचचा आहे आणि हा लोकल आहे. याला शिमोनो एफेक्स आहे आणि ही हा लिटमाचा रॉड आहे आणि याला टिकाची रील आहे गोकास्ट आणि ही आहे शिमानो नेक्सावे आणि ह्याला रॉड आहे हा फॅन्टम स्नॅपर 8 फूट आणि हा आहे 6.5 फूट. आणि आता पाण्याचं कंडिशन बघाल तर गडूलच आहे. तर बघूया काय काम करतात आपल्या लीवरचे. सुरुवात करतोय मी पहिलं फॅन्टम स्नॅपरने सुरुवात करतोय. फॅन्टम स्नॅपरचे 10 कास्ट केल्याच्या नंतर आपण बेटकास्टर वापरणार आहोत. माझ्याकडेच मारू आणि तर हा पूर्ण दगडांचा भाग आहे. पूर्ण नुसतं खडप आहे. तर याच्यातून रिट्रीव्ह करताना एकदम आपल्याला सावकाश करायला लागते. अंदाज पाहिजे मेन म्हणजे कुठं दगडा असतील कुठं नाही ते. आणि बेटकास्टरला आपल्याला जी लीडर लाईन वापरायची आहे ना ती छोटी वापरायला लागते. कारण जर मोठी वापरली ना एवढी मोठी तर कास्टिंग होणार नाही. आणि जो आपला स्पिनिंग रॉड आहे याने तुम्ही किती मोठी लीडर लाईन वापरली तरी काय कास्टिंगला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. रॉडपेक्षा पण मोठी नाही पाहिजे, नाहीतर मग FG नॉट मारायला लागेल. बघूया आपल्याला काय कॅचेस होतात काय ते. आता दुसरी कास्ट आहे आपली. इथे भरतीला अजून सुरुवात झालेली नाही आहे. तरी पण अर्धा तास जाईल वाटतंय भरतीला. तांबींसाठी बरोबर पाणी आहे. पण कास्टिंग करण्याच्या वेळी एक टेक्निक वापरायची आहे आपल्याला की 180 डिग्रीमध्ये शक्यतो फेकण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे एकच ठिकाणी कास्टिंग करत राहायचं नाही. कारण मासा कुठेही असू शकतं. आता या स्पॉटला जर मासा असेल तर आपल्याला 100% लागणारच आहे. तर तिसरी कास्ट आहे आपली.
दोन्ही जिगड जे वापरते ते 7 ग्राम 10 ग्रामचेच आहे, कारण खोल कमी आहे. ते जमते 4.5 ते 5 फुटच खोल आहे. थांबवलंच तर चालेल. तर मित्रांनो 7व्या काठला तो लूर आपला अडकलाय, बाहेरच अडकलाय. म्हणून आता बेट कास्टर घेतोय. बेट कास्टरला बघूया तोपर्यंत काय लागते, नंतर तो सोडवू. बेट कास्टरची पहिलीच कास्ट. बारीकशी एक स्ट्राईक झाली. कास्टिंग फेल. नंतर दोन्हीला दणका दिला. A few moments later. एकदम जवळ उंदात लागली. झालं ना एवढं? ओ ताम. तर मित्रांनो मी बेट कास्टर थांबवला, वापरायचा बंद केला. आणि हे बघा हा फॅनटॉप स्नॅपरच वापरला आणि आपल्याला बघा काय कॅच झालं. हे बघा जबरदस्त आहे, कडक साईजमध्ये आहे, अर्धा किलोची ताम आहे. बघूया आणखी आपल्याला काय कॅचेस होतात ते तिथं दाखवतो तुम्हाला परत. हे बघा जबरदस्त. हे बघा आता हिला आपण आता आकीत ठेवूया. बघूया आणखी काय कॅच होते काय. आता जायलाच निघालेलो आपण, भरतीला सुरुवात झाली आता इकडं आणि लागले. हुकअप पण चांगली झाले. रबर शॅड बघा आपला तोच रबर शॅड आहे. ढकल खाली. हा ते ढकलते नाही, ढकल खाली, हलवत नाही. हा वा आकीत ठेव. नाही का म्हणते, घे ढकल खाली ढकल. अजून ढकलला. हा ढकल. जाम टाईट आहे एकदम, जाम लागला जोरात. निघाले ना. बघा रबर शॅड बघा तोच रबर शॅड आहे. आपण अजून जाम जोरात. तर मग आता परत बेट कास्टर घेतलाय. बघूया काय भेटतंय का बेट कास्टरवर. काय भेटलं तर नक्की अपडेट करू. सेम रबर शॅड लावलाय, रेड टेल. कॉल येते तुम्हाला. तर मग कट कर आणि बघ कोण आहे. मला पाठी जाऊ दे. मित्रांनो मासा लागलाय पण तो बसलाय. बघूया काढण्याचा प्रयत्न काय गेलाय समजेल आता. दणका तर देत नाही.
जरा लूज ठेवून बघते सोडून निघते का त्या साईडला जाऊ. पण नको सुटला सुटला आता काय एवढा. हां मासा दगडानं अडकला. मासा जो आहे ना मित्रांनो तो दगडात फसून मिळाला. बघूया सुटतोय का. मी त्याला एकदम लूज सोडला आता. हालचाल दिसत नाही त्याची. बघूया आला. आता तुम्ही कोणा बघू शकता आपल्याला एक गोबरा कॅच झालाय बघा कसा त्याला काढला आयडेशीर. हा होता गोबरा. आपली तिसरी कॅच आहे. बघूया आणखी आता काय कॅच होते ते. जाईल 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 त्या आयला मेहनत घालव शेव. मेहनत पाण्यात. म्हणजे हुकअप जास्त झाला ना तर सोडला असं. एक किलो आला ना व्हिडिओ चांगला. आलाय. तर मित्रांनो हे बघा आणखी एक कॅच आणि ती पण मोठी आहे जी तिच्यापेक्षा लय भारी कॅच आहे ही. हे बघा आणि सेम रबर शाड आहे. रेड टेलच आहे बघा दाखवतोय. अरे बाबा हां निघ 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 निघत नाही. चावाची भीती वाटते बघा. आतमध्ये दाखवतो मला बघा. रेड टेलच आहे दिसतंय. आणि सेटअप बघा आपला सेटअप बदलला. बेट कास्टरवर लागले आपल्याला. वनीने थोडा व्हिडिओ केला आहे. मला सागर भाऊंचा कॉल होता त्याच्यामुळे मला तेवढा व्हिडिओ करता आला नाही. वरती पण नाही हा. जमला. बरं आलाय ना पण थोडासा काय बघू तर नंतर. काढताना आलाय की नाही. थांबा. माझा मोबाईल घ्या नाही तर काय मला तुमचा फोन मोबाईल चालू होता. तुमच्याजवळच होता ना. थांबा. चांगली हुकअप झालंय. वा चावते बघ वनेचे चावते ती. ढकल ढकल. ढकलून बघ, काय बोलते? नाही झाली. हा आता बघा मी हे करतो नाही बघा. कशी आहे रेड टेल. हा बघा तोच रबर शॅड आहे. रेड टेल साईज बघा आता खतरनाक साईज. 2 पीस झाले ना आपल्याला. हो ही एक हाईट दाखवता आली की नाही तुला व्हिडिओ मध्ये आलंय की नाही. ती बघायला लागेल. मी बघितली ना तसंच घेतलं आणि लगेच बंद केलं. स्टँड. तर मित्रांनो आता 6:30 वाजायला आले. आता बास करते आता 1-2 कास्ट करून. बघा फॅन्टॉप स्नॅपरवर म्हणजे स्पिनिंग रॉडवर पण आपण एक ताम काढली. आणि या बेट कास्टरवर पण आपल्याला एक चांगल्या साईजची लागली. ती पण रेकॉर्ड ब्रेक लागली. त्याच्यापेक्षा मोठी लागली. बघूया आणखी आता एक कास्ट करते शेवटची. आपल्याला काय लागते का बघूया. त्याच्यानंतर आपल्याला काय काय कॅच झालं किती मोठी साईज आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. फॅन्टॉप स्नॅपर मी तिकडे ठेवला आहे. झालं आहे बेट कास्ट आहे. ही शेवटची कास्ट आपली. बघूया शेवटच्या कास्टला काय लागते काय. तर मला बऱ्याचदा शेवटच्या कास्टला लागते. आता यावेळी बघूया. अटकते आणि दोन्ही पण ज्या लागल्या त्या एकदम किनारलाच लागल्या. तर मित्रांनो शेवटची ही लागली आपल्याला बेट कास्टरला. हा बेट कास्टर आहे. हां त्याच्यानंतर हा एक गोबरा. ह्याची तुम्हाला जरा फाईट थोडी बघायला मिळाली असेल कारण हा बसला होता. आणि ही काढली फॅन्टॉम स्नॅपरला.
तर कोण विजयी ठरला आहे हे तुम्हीच सांगा आता. कारण कसं आहे, नंतर मी कास्टिंग 10 कास्टिंग नाही केल्या, पण फक्त लूर चेंज केला, हा रेड टेल वापरला. पण बेट कास्टरला आपल्याला मोठी लागली आणि छोटी लागली ती फॅन्टम स्नॅपरला आणि गोबरा लागला. म्हणजे बेट कास्टरला आपल्याला 2 कॅच झालेत. फॅन्टम स्नॅपर मी तिकडे बाजूला ठेवला. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद. तुम्हाला कुठं पाहिजे ते बघा. आता इथनं व्हिडिओ चालू कर.